आपण करू डे नाईट फॉर्मॅटमध्ये आज प्रथमतःच या विभागामध्ये एवढी मोठी स्पर्धा ते कव्हर करतात आणि अगदी आपण पाहतो कल्याण डोंबिवली नंतर कर्जत बदलापूर त्यानंतर वांगणी आपण पाहिलं तर या विभागामध्ये आज सातत्याने होमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचा देखील तितका दबदबा आहे आणि आज त्यांची संपूर्ण खाद्यवती या स्पर्धेची जबाबदारी आहे आणि या स्पर्धेला ते लीड करतात ते संदीपजी गायकवाड यांचा आवाज आपण आजच्या रात्रीमध्ये ऐकणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन नेवाळी आणि ममदापूर संघाला विनंती आहे की आपण जास्त वेळ घेता लक्षात असू द्या आयोजकांच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील तर आपण लवकरात लवकर आयोजकांशी संपर्क करा आणि त्या ठिकाणी लगेचच नाणेफेकीचा कौल सुद्धा केला जाईल.
सर्व खेळाडूंना विनंती की आपण मैदानावरती लगेच लाईनअप करायचे मित्रांनो. डे नाईट फॉर्मॅटची मॅच आहे आणि आपण आता पहिल्या दिवसामध्ये भरपूर लेट आहोत. बरोबर 5 वाजताचा टायमिंग होता आणि जवळजवळ या ठिकाणी आपण बरोबर 1.25 तास ते 1.5 तास लेट आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपला प्रतिनिधीसह आपण खेळपट्टीवरती जायचे. ममदापूर संघ लगेच आपण खेळपट्टीचा ताबा घ्या. चला नेवाळी संघ, जय हनुमान नेवाळी, सर्व खेळाडूंना विनंती आपण सुद्धा या सन्मान या ठिकाणी सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नेरळ शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय ढवळे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ दामत यांच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे साहेब. आणि साहेबांच्या उपस्थितीत आपण आजचा पहिला सामना या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. पहिला सामना सुद्धा खेळवणार आहोत. चला जय हनुमान नेवाळी संघाला विनंती आपण लवकरात लवकर खेळपट्टीचा ताबा घ्यायचे. या सन्मान सन्माननीय अरबाज खोत यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. हॅलो चेक. या सन्मान सन्माननीय अरबाजबाई खोत यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचेही ग्रामस्थ मंडळ दामत यांच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. दामत चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेमध्ये अरबाजबाई खोत यांच्या या ठिकाणी आगमन झालेले आणि आज प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. या अरबाजबाई खोत आपले मनपूर्वक स्वागत. तसेच या ठिकाणी नेरळ शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय ढवळे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत करू. संपूर्ण या ठिकाणी साहेबांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ या ठिकाणी होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला ममदापूर आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान नेवाळी, हे दोन संघ आता प्रतिस्पर्धी आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. दामत चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. गतवर्षी सुद्धा या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि याही वर्षी तितक्याच उत्साहात, तितक्याच आनंदात, तितक्याच जोमात आणि प्रचंड उत्साहाने ही स्पर्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल 5 दिवस डे नाईट फॉर्मॅट ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दोन संघांदरम्यान त्या ठिकाणी नाणेफेकीचा सुद्धा कौल होईल. पहिल्या मॅचचा पहिली लढत. दोन्ही संघांना विनंती आहे कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग या गोष्टी अनिवार्य आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर 12वा खेळाडू सुद्धा तुम्हाला समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. काही गोल्डन नियम आहेत या स्पर्धेचे आणि ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. चला त्या ठिकाणी आपण लगेचच नाणेफेकीचा कौल सुद्धा करणार आहोत. खेळाडूंची ओळख परेड होईल. नेरळ शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी ढवळे साहेब उपस्थित आहेत.